नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं सायन्स बाय राहुल देशमुख या आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर स्वागत आहे. मित्रांनो, आपली राज्यसेवेची जी पूर्व परीक्षा आहे ती 6 जुलैला होणार आहे. त्याचबरोबर जी आपली कंबाईनची परीक्षा आहे ती सुद्धा डेट लवकरच येणार आहे. ठीक आहे, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या राज्यसेवेसाठी किंवा त्याच्या पुढच्या कंबाईनसाठी स्टेट बोर्डचे कुठले कुठले महत्त्वाचे पुस्तकं वाचायची आणि त्यातले कुठले चॅप्टर करायचे हे तुम्हाला सांगणार आहे. एकदम डिटेलमध्ये सांगणार आहे. ओके, एक्स्ट्रा काही करू नका. साधारणतः आपल्याकडे जे दिवस बाकी आहेत 45 डेज आपण पकडलेले आहे स्ट्रॅटेजीमध्ये मागच्या व्हिडिओमध्ये. तर या स्ट्रॅटेजीनुसार तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे मला की आता बघा, शेवटच्या दरम्यान काय असतं की शेवटच्या दरम्यान आपण शेवटच्या एक्झामच्या काळामध्ये आपण अभ्यास केलेला असतो. ओके, त्याच्यानंतर रिव्हिजन पण बऱ्यापैकी केलेली असते. मग शेवटचा भाग रिव्हिजनचा आपला असतोच, नो इश्यू. पण या काळामध्ये जे काही बेसिक बुक्स आहेत किंवा जे काही आपल्याला एक गोष्ट माहिती असते की जनरली या पॉईंटवर प्रश्न हमखास असतोच. ओके, आणि मग या पॉईंट संबंधी जे काही रेफरन्स मटेरियल आहे, जे काही स्टँडर्ड मटेरियल आहे ते आपण वाचू शकतो. तर स्टेट बोर्ड हे फार स्टँडर्ड मटेरियल आहे. एनसीईआरटी सुद्धा आहे, पण आपण स्टेट बोर्डवर फोकस करू कारण नवीन स्टेट बोर्डमध्ये प्रश्न येतात. तर बघा, आपल्याला जे स्टेट बोर्ड वाचायचे आहे बघा ते आहे 6वी ते 10वी. ओके, पण फक्त 1 महिना बाकी आहे. तर आपल्याला फोकस करायचं आहे फक्त 8वी 9वी 10वी. तर या 3 स्टेट बोर्डामधले कुठले चॅप्टर वाचायचे तुम्हाला मी सांगणार आहे डिटेलमध्ये. तेवढंच करा आणि अगदी सोपं असतं, तुमचा वेळ वाया जाणार नाही. एकदम शॉर्ट पुस्तकं असतात. ओके, माहिती खूप छोटी असते, फक्त मेन पॉईंट त्याच्यामध्ये हायलाइट करायचे. ठीक आहे, तर बघा ऍक्च्युली बघा ही स्टेट बोर्ड आहे बघा, ही 6वी 7वी 8वी. पण आता तुम्ही हे वाचण्याची गरज नाहीये कारण याच्यामध्ये बऱ्यापैकी बेसिक पॉईंट कव्हर केलेले असतात. ठीक आहे, पण जर तुम्ही अभ्यासाला सुरुवात केली असेल तर तुम्ही वाचू शकता. पण आता एक्झाम जवळ आहे तर तुम्ही हे 8 9 10 बघा, 8 9वी बघा हे 8वीचं बुक आहे बघा, सामान्य विज्ञान 8वीचं बुक आहे. ओके, त्याच्यानंतर बघा हे दुसरं बुक आहे बघा, हे आहे विज्ञान आणि तंत्रज्ञान 9वीचं बुक आहे. त्याच्यानंतर 10वीचे 2 बुक आहे बघा, भाग 1 आणि भाग 2. ठीक आहे, तर साधारणतः 4 बुक आहेत बघा, म्हणजे 8वी 9वी 10वी 10वीमध्ये 2 बुक्स, म्हणजे 4 बुक्स आहेत. बुक्स खूप छोटे आहेत. ओके, पण त्यातले पण आपल्याला कुठले मेन पॉईंट करायचे तुम्हाला मी सांगतो. ठीक आहे, आता बघा मेन पॉईंट करण्याच्या आधी या चॅप्टरमध्ये तुम्हाला काय वाचायचं आहे. ओके, तर मी तुम्हाला एकदा पुन्हा सांगतो, तुम्हाला वाचायच्या आहे फक्त 4 गोष्टी. बघा, पुस्तक वाचताना एक सोबत ठेवा हायलायटर किंवा एक पेन सोबत ठेवा. ओके, रेड पेन. ओके, सिंपल फक्त तुम्हाला त्या स्टेट बोर्डामध्ये काय हायलाइट करायचं बघा. तर बघा, कॉन्सेप्ट ऍक्च्युअल काय असेल लगेच वाचून घ्या, हायलाइट करून घ्या, जेणेकरून नेक्स्ट टाइम 1 टाइम फक्त पाहून आपल्याला कळेल की हा पॉईंट होता. त्याच्यानंतर बघा फॅक्च्युअल डाटा जो असतो तो सगळा नोट करून ठेवा किंवा हायलाइट करा. नंतर महत्त्वाचे क्रम, महत्त्वाची उदाहरणे, महत्त्वाचे शास्त्रज्ञ, महत्त्वाच्या गुणधर्म वैशिष्ट्ये, महत्त्वाचे कार्य, हे तुम्हाला फक्त हायलाइट करत जायचं आहे, बाकी तुम्हाला काही करायचं नाही. ठीक आहे, ओके. आणि बघा, आणि माझी जी 1 डे रिव्हिजन बॅच आहे त्या 1 डे रिव्हिजन बॅचमध्ये मी सगळं घेतलेलं आहे. सो तुम्हाला मी ट्रिक पण दिले, ट्रिक्स आणि मायक्रो नोट्स पण दिलेले आहेत. तर हे तुम्हाला नंतरचा भाग आहे. ठीक आहे, चला. तर बघा मग बुक कुठले बघा, आपले बुक आहे 8वी 9वी 10वी. ठीक आहे, आता मी काय केलं बघा. ओके, जेव्हा तुम्हाला मी शिकवतो तेव्हा मी तुम्हाला स्टेट बोर्ड एनसीईआरटी शिकवतो, सोबत हे बघा 11 12चे बुक सुद्धा शिकवतो, याच्यामध्ये मेन पॉईंट शिकवतो. बघा हे बायोचे. ओके, पण लक्षात ठेवा एनसीईआरटी सुद्धा आहे बघा आपल्याकडे, हे पण 11 12चं आहे. पण आता आपल्याला वेळ नाही तर आपण फक्त 4 बुक फोकस करणार आहोत. तर बघा आता पॉईंट कुठले कुठले करायचे पॉईंट. तर आपण जर पाहिलं बघा 8वी 9वी 10वी तर कोणत्या पॉईंटवर खूप जास्त प्रश्न येतो. तर बघा हे आपले पॉईंट आहेत. ठीक आहे, समजा हा बायोचा पॉईंट आहे, मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. ठीक आहे, हे 10 पॉईंट आहेत. तर 10 पॉईंटवर तुम्हाला पुन्हा प्रश्न येतात. ठीक आहे, पण आता एक्झाम जवळ आहे, या 10 पैकी हे 6 असे पॉईंट आहेत बघा पहिले, यावर पुन्हा प्रश्न येतो, खूप प्रश्न. तर आपल्याला फक्त एवढेच चॅप्टर्स करायचे आहेत आता शेवटच्या दरम्यानमध्ये. ठीक आहे, म्हणजे बघा मानवी संस्था, पेशी, पोषण, आरोग्य, रोग आणि सजीवांचे वर्गीकरण, हा बायोटेक पण आपल्याला नाही करायचा आहे. बघा फक्त 5 चॅप्टर करायचे आहे. शाश्वत तुम्हाला साधारणतः 5 ते 6 प्रश्न यातनं पडतील. ठीक आहे, स्टेट बोर्ड जर तुम्ही फक्त केलं 8वी 9वी 10वीचं तर तुम्हाला कमीत कमी 8 प्रश्न येतात आणि त्याच्यावर अंडरस्टँडिंग बेस 2 प्रश्न, म्हणजे 10 ते 12 प्रश्न म्हणजे सुटतात त्याच्यावर, लक्षात ठेवा. ठीक आहे, नंतर बघा फिजिक्सचे सुद्धा तुम्हाला 10 टॉपिक आहे. मात्र आपल्याला फक्त करायचे बघा ते कुठले. तर बघा प्रकाश, ध्वनी आणि विद्युत धारा सगळ्यात महत्वाचे, आणि भौतिक राशीमध्ये 2 3 4 सगळे पॉईंट एकत्रच कव्हर होतात. ठीक आहे, बाकी एक्स्ट्रा पॉईंट करू नका. त्याच्यानंतर केमिस्ट्रीमध्ये तुम्हाला फक्त करायचे बघा. ओके, पदार्थांची अवस्था, अणूची रचना, त्याच्यानंतर आम्ल क्षार, कार्बनचे जग आणि आवर्त सारणी, आणि शेवटचं किरणोत्सारिता. म्हणजे फक्त 6 पॉईंट. एकूण पॉईंट आहेत बघा आपल्याला 11, पण फक्त 6 पॉईंट करायचे. ठीक आहे, मग हे चॅप्टर कसे करायचे, चॅप्टर नेमके कुठले तुम्हाला मी सांगतो बघा. ठीक आहे, बघा मी काय केलं बघा, हे जे पॉईंट तुम्हाला मी दाखवले हे पॉईंट मी इथे लिहिले लेफ्ट साईडला, आणि तुम्हाला स्टेट बोर्डामध्ये जे काही तुमचे बुक्स आहेत 6वी 7वी 8वी 9वी 10वी
ओके, तर चॅप्टर्स कुठले करायचे तुम्हाला सांगितलेलं आहे, ठीक आहे. पण बघा आता आजच्या पोर्शनमध्ये आपला 6वी 7वीचा अभ्यास अजिबात नाही करायचा आहे, हा पाठ सोडून द्यायचा आहे, ठीक आहे. तर बघा हा जो टॉपिक आहे मानवी संस्था, मानवी संस्थेवर दरवर्षी तुम्हाला 2 प्रश्न आहेत. तर मानवी संस्था स्टेट बोर्डामध्ये कुठे आहे, कोणते मेन बुक, 8वी 9वी 10वी. तर बघा 8वी मध्ये चॅप्टर नंबर 11 आहे, 9वी मध्ये चॅप्टर नंबर 15 आहे, 10वी पार्ट 1 मध्ये तुम्हाला किंवा 10वीच्या पार्ट 1 मध्ये तुम्हाला बायो पाहायला मिळत नाही. ओके, आणि 10वीच्या पार्ट 2 मध्ये तुम्हाला चॅप्टर 2 आणि 3 पाहायला मिळतं. म्हणजे फक्त 4 चॅप्टर आहेत. तुम्हाला या 4 चॅप्टर पैकी 2 प्रश्न पडणार आहेत, लक्षात ठेवा. 3 प्रश्न असतील पण 2 सोपे, 1 अवघड प्रश्न असतो. आपण 2वर फोकस करू, ठीक आहे. बघा समजा तुम्हाला मग काय करायचं आहे, एकदम सिंपल, नेटवर जा किंवा आपल्या ऍपवर जा, त्यामध्ये तुम्हाला मोफत आहेत डाउनलोड, PDF डाउनलोड करायला या या स्टेट बोर्डच्या, किंवा विकत घेऊन या स्टेट बोर्ड्स, ठीक आहे. मग हे तुम्हाला करायचे बघा शेवटचा अंतिम प्रहार म्हणता येईल, किंवा ज्यांनी काही अभ्यासच केला नाही याच्या आधी, सर सायन्स अवघड आहे, माहित नाही काय करायचं आहे, आणि आता रेफरन्स बुक आहे समजत नाहीयेत, स्टेट बोर्ड 100% समजणार, फक्त असं वाचा. बघा पदांची अवस्था 3 चॅप्टर करा. नंतर बघा पेशींच्या संबंधी फक्त टॉपिक कुठला आहे बघा, एकच 10वा. बघ 8वी मधला चॅप्टर 10, बस संपला विषय. सेल मध्ये तुम्हाला आजकाल भरपूर प्रश्न येत आहेत, तुम्हाला याच्यामधून तुम्हाला एखादा प्रश्न येऊन जाईल बघा आला तर बघा हा चॅप्टर फक्त 1 करा. बघा 8वी मधला चॅप्टर 10, याच्यामध्ये पेशी तुम्हाला पाहायला मिळेल. ओके, झाले बघा 1 2 3 4 5, म्हणजे आपले 5 चॅप्टर आपले झालेले आहेत. त्याच्यानंतर बघा पोषणासंबंधी एक पण टॉपिक नाही आहे, तर पोषण तुम्हाला इथनं नाही करायचं आहे. पोषणामध्ये तुम्हाला माझी एक नोट्स आहे, ती नोट्स आपल्या ऍपला आहे किंवा टेलिग्रामला आहे, सायन्स बाय राहुल देशमुख, ते डाउनलोड करा आणि तेवढंच करा. स्टेट बोर्डामध्ये पोषण इतकं डिटेलमध्ये नाही आहे, बेसिक पोषण दिल्यावर तुम्हाला 6वी 7वी मध्ये, पण जेव्हा तुमचा 8वी मध्ये कव्हर होईल तेव्हा तुम्ही 6वी 7वी मधले 3 चॅप्टर करू शकता. 6वी मधला चॅप्टर 7वा, 7वी मधला चॅप्टर 4था आणि 5वा, ठीक आहे. चला नंतर बघा आरोग्य आणि रोग, जे आहे बघा आरोग्य आणि रोग, तो तुम्हाला पाहायला मिळतो 8वी मध्ये चॅप्टर 2 आणि 10वी पार्ट 2 चॅप्टर 9वा. म्हणजे बघा 8वी मधला चॅप्टर 2, 10वी पार्ट 2 मला चॅप्टर 9 हे तुम्हाला आरोग्य आणि रोगांचे करायचे आहेत. ओके, म्हणजे बघा आता 5 आणि 2 7 चॅप्टर फक्त होतात तुमचे, 7 चॅप्टर स्टेट बोर्डामधले बायो संबंधी, आणि फिजिक्स आणि 6वी 7वी मधले चॅप्टर खूप छोटे आहेत, ते पण तुम्ही ऍड करू शकता, ठीक आहे. संपला विषय. बघा बायोटेक संबंधी, बघा बायोटेक संबंधी एक टॉपिक आहे बघा, तो आहे 9वी मध्ये चॅप्टर 17वा, 10वी पार्ट 2 मध्ये चॅप्टर 8वा. बस तुम्हाला एवढं करायचं आहे, ठीक आहे. ओके, आणि हा टॉपिक शेवटचा टॉपिक तो आहे बघा वरीकरण, सजीवांचे वरीकरण हा जो टॉपिक आहे बघा, तो तुम्हाला करायचा आहे 8वी मधला चॅप्टर 1, 9वी मधला चॅप्टर 6वा, 10वी पार्ट 1 मध्ये तुम्हाला बायो पाहायला मिळत नाही, 10वी पार्ट 2 मध्ये तुम्हाला चॅप्टर करायचं बघा 6वा. ओके, आय होप सगळ्यांना एवढं कळलं असेल, 3 चॅप्टर्स, आणि बाकी तुम्हाला काही करायची गरज नाहीये. ओके, पहिले एवढं करा, पहिले एवढं संपलं की फिजिक्स केमिस्ट्रीला शिफ्ट व्हायचं आपल्याला. ओके, आणि ते संपल्यानंतर तुम्हाला थोडासा वेळ मिळाला तर बघा मग हे स्टेट बोर्डचे फक्त 3 चॅप्टर आपल्याला फक्त पाहायला मिळतात. बघा एक टॉपिक आहे बघा अनुवांशिकता, हेरिडिटी, तो फक्त चॅप्टर 9वी मध्ये 16वा आहे, आणि 10वी पार्ट 2 मध्ये चॅप्टर पहिला आहे. एखादा प्रश्न यातनं जाऊ शकतो पण कन्फर्म नाहीये, ठीक आहे. नंतर बघा मायक्रोबायोलॉजी, याच्यामध्ये चॅप्टर आहे बघा 9वी मधला 8वा आणि 10वी पार्ट 2 मधला 7वा, ठीक आहे. ओके, पर्यावरणासंबंधी तुम्हाला काही करायची गरज नाही स्टेट बोर्डामध्ये. या ठिकाणी एखादा प्रश्न सोपाच तुम्हाला येऊन जातो, CFC वगैरेचा, ठीक आहे. बघा मग तुम्हाला एवढं करायचं आहे बघा, म्हणजे साधारणतः तुम्हाला आपण जर पाहिलं चॅप्टर तर बघा मग चॅप्टर 1 2 3 4 5 6 7, त्याच्यानंतर बघा 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 चॅप्टर्स आहेत. त्याच्यापैकी 15 चॅप्टर्स 8वी 9वी 10वी मधले. बघा 8वी 9वी 10वी पार्ट 1 आणि 10वी पार्ट 2 या संबंधी सगळ्यात मेन टॉपिक आहे बघा चॅप्टर 15 चॅप्टर्स आहेत. ओके, एकदम क्लिअर कट तुमच्याकडे वेळ आहे, वाचणं शक्य आहे, काही वाचायचं नाहीये, फक्त कॉन्सेप्च्युअल, फॅक्च्युअल, सायंटिस्ट, ओके, गुणधर्म, प्रॉपर्टीज ह्या गोष्टी फक्त वाचायच्या आहे. बघा नक्की तुम्हाला फायदा होईल. बायोचा पार्ट संपलेला आहे, ठीक आहे. नंतर बघा नंतर फिजिक्समध्ये काय करायचं बघा, फिजिक्समध्ये ओके ठीक आहे, फिजिक्समध्ये काय करायचं बघा, फिजिक्समध्ये जर आपण फिजिक्समध्ये गेलो बघा तर फिजिक्समध्ये पुन्हा हे टॉपिक आहेत. ओके, आता ओव्हरऑल जर तुम्ही पाहिलं बायोमध्ये ओव्हरऑल तर बघा मग आपण जर पाहिलं इथे बघा हे 8वी आणि 10वी ओव्हरऑल तर बघा चॅप्टर किती आहेत बघा इथे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 म्हणजे एकूण 21 चॅप्टर आहेत सगळ्या टॉपिकचे. पण आपण IMP किती म्हटले, फक्त 15 फक्त तुम्हाला 15 टॉपिक IMP तुम्हाला सांगितले, यातनंच तुम्हाला एवढं करायचं आहे, ठीक आहे. चला बघा आता पुढला पॉईंट आहे बघा फिजिक्समध्ये तुम्हाला मेनली काय करायचं बघा, फिजिक्समध्ये आपला मेन उद्देश आहे बघा तो फक्त कुठला बघा, तो म्हणजे काय बघा ध्वनी, प्रकाश आणि विद्युतधारा, हे 3 टॉपिक तुम्हाला सगळ्यात पहिले करायचे आहेत. ओके, बघा ध्वनी
8वी मध्ये चॅप्टर 15वा, 9वी मध्ये चॅप्टर 12वा आणि 10वी पार्ट 2 मध्ये चॅप्टर हा नाहीच आहे. ठीक आहे, बघा हे 2 चॅप्टर आहे बघा, 15 आणि 12 हे चॅप्टर करा 8वी 9वी मधले. त्याच्यानंतर बघा प्रकाशाचा टॉपिक आहे बघा, याच्यामध्ये तुम्हाला 8वी मध्ये चॅप्टर 16वा, 9वी मध्ये चॅप्टर 11वा, 10वी पार्ट 1 मध्ये चॅप्टर 6 आणि 7 एवढं करायचं आहे. ठीक आहे, आणि हा जो विद्युतधारा टॉपिक आहे बघा, हा तुम्हाला करायचा बघा 8वी मधला चॅप्टर 3रा 4था, 9वी मधला चॅप्टर 3रा आणि 10वी पार्ट मधला चॅप्टर 4था, बस एवढं करायचं आहे. ओके, बघा म्हणजे विद्युतधारा, साऊंड, लाईट आणि इलेक्ट्रिसिटी या संबंधी तुम्हाला 3 आणि 3 6 8 चॅप्टर्स आहेत, एवढे करायचे आहेत. हे चॅप्टर तुम्ही केले त्याच्यानंतर बघा तुम्हाला पुन्हा यायचं आहे बघा इकडे. बघा आता बघा एकदम सिंपल बघा, भौतिक राशी, गतिबल, दाब, कार्य, ऊर्जा, शक्ती, उष्णता आणि गुरुत्वाकर्षण. तुम्ही जर ओव्हरऑल याचा अभ्यास केला प्रॉपर तर बघा तुम्हाला भौतिक राशी तुम्हाला पाहायला मिळत नाही 8वी 9वी 10वी मध्ये, सोडून द्या तो पार्ट. मग गती, बल, दाब तुम्हाला पाहायला मिळतो बघा 8वी मध्ये चॅप्टर 3रा, 9वी मध्ये चॅप्टर 1ला. ओके, कार्य, ऊर्जा, यंत्रशक्ती हा 10वी मधला चॅप्टर 2रा आहे. त्याच्यानंतर बघा उष्णता हा टॉपिक 8वी मध्ये 14वा आहे आणि 10वी पार्ट 1 मध्ये 5वा आहे. आणि गुरुत्वाकर्षण हा टॉपिक 10वी पार्ट 1ला पहिला आहे. बस म्हणजे बघा म्हणजे तुम्हाला ते 8 चॅप्टर साऊंड, लाईट, विद्युतधारेचे, इलेक्ट्रिसिटीचे आणि 1 2 3 4 5 6 टॉपिक हे वरच्या बेसिक पार्टचे. ठीक आहे, म्हणजे 8 आणि 7 14, मग तुम्हाला हे एवढे 14 चॅप्टर्स करायचे आहेत. ओके, ठीक आहे, आणि हे कार्य, ऊर्जा, शक्ती मधला टॉपिक आहे बघा, हरित ऊर्जा, हा पण तुम्ही करू शकता. बस एवढं करा. ओके, आणि एवढं तुमचं संपलं, समजा संपलंय सर सगळं आमचं एवढं करून, तर मग तुम्ही 6वी 7वी मधले पण काही टॉप चॅप्टर्स करू शकता. ठीक आहे, ही जी PDF आहे तुम्हाला याची, ही आपल्या टेलिग्रामला अवेलेबल आहे. ठीक आहे, म्हणजे बघा आपण जर ओव्हरऑल पाहिलं समजा फिजिक्समध्ये, आपण जर ओव्हरऑल फिजिक्समध्ये बघितलं तर तुम्हाला चॅप्टर किती आहेत बघा 8 9 10th मध्ये, तर बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 म्हणजे 18 चॅप्टर्स असतील तर त्यापैकी आपल्याला 14 करायचे आहेत. आणि 14 हे खूप सोपे आहेत, एकदम सोपे टॉपिक आहे, सोपे क्लिअर. 8वी 9वी मध्ये एकदम सोपे आहेत. त्यातले पहिले 3-4 चॅप्टर तर एकदमच 3-3 पेजचे टॉपिक आहेत फक्त. ठीक आहे, पण मेन आहे बघा आपले सगळ्यात मेन आहे बघा 14 पैकी 8 ज्याच्यामध्ये आपल्याला कव्हर करायचं आहे लाईट, साऊंड आणि विद्युतधारा. सगळ्यात मेन गोष्ट या 3 चॅप्टरमध्ये तुम्हाला करायची आहे गणिताची उदाहरणे. ओके, आपल्या युट्यूब चॅनलवर ऑलरेडी मी गणित काही घेतलेली आहे, तेवढं करून घ्या. गणिताची आपली एक बॅच अवेलेबल आहे फक्त 99 रुपयामध्ये, फक्त 99 रुपयात आपली गणिताची बॅच आहे, तुम्ही तेवढी करू शकता. त्यात मी आणखी मागचे जे काही नवीन प्रश्न आले ते पण त्याच्यामध्ये मी ऍड करणार आहे. ओके, आय होप सगळ्यांना एवढा पार्ट समजला असेल फिजिक्स. ठीक आहे, त्याच्यानंतर केमिस्ट्री जर पाहिलं आपण तर केमिस्ट्रीमध्ये बघा, केमिस्ट्रीमध्ये पदार्थांची अवस्था 8वी मधलं चॅप्टर 6वं करा, 9वी मधलं चॅप्टर 4थं करा. त्याच्यानंतर बघा ॲटॉमिक स्ट्रक्चर हे फक्त एकच टॉपिक आहे का तो 8वी मध्ये चॅप्टर 5वा, बस एवढंच करायचं आहे. नक्की तुम्हाला एक प्रश्न यातनं फसणार आहे. ठीक आहे, नंतर बघा धातुविज्ञान, आता हे तुम्हाला मी सांगितलेलं नाहीये धातुविज्ञान. ओके, तर हे आपण शेवटी करू. बघा यापैकी आपल्याला मेन पाहायचं बघा आम्ल, आम्लरिक क्षार, तर हा टॉपिक आहे बघा 8वी मध्ये 12वा, 9वी मध्ये 5वा. त्याच्यानंतर बघा कार्बनचे जग, हा टॉपिक आहे बघा 9वी मध्ये 13वा, 10वी पार्ट 1 मध्ये 9वा. टॉपिक महत्वाचा आहे, यावर प्रश्न येत आहेत मागच्या काही काळापासून. नंतर बघा आवर्त सारणी, हा फक्त एकच चॅप्टर आहे बघा 10वी पार्ट 1 मध्ये 2रा. त्याच्यानंतर बघा किरणोत्सर्गिता, हा पण एकच चॅप्टर आहे बघा, तो 9वी मध्ये चॅप्टर 14, त्याच्यामधले पेज नंबर 155 वर तुम्हाला दिलाय बघा अल्फाबेट गॅमा संबंधी माहिती, तेवढं करायचं आहे. आणि मीच म्हणतो बाकी तुम्ही काही करू नका, हे बाकी तुम्हाला काही करायची इथे गरज नाही या ठिकाणी. ठीक आहे, म्हणजे बघा मग चॅप्टर्स आपण पाहिले तर बघा 1 2 3 4, त्याच्यानंतर 5 6 7 8 9, म्हणजे तुम्हाला फक्त 9 चॅप्टर इथे करायचे आहेत. ठीक आहे, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. पण तुम्हाला काही एक्स्ट्रा पण आणखी त्यात ऍड करायचे असतील तुम्ही 2 पॉईंट ऍड करू शकता. तो एक म्हणजे बघा धातुविज्ञान, जो 8वी मध्ये चॅप्टर 7वा आहे, 9वी मध्ये 10वी पार्ट 1 मध्ये चॅप्टर 8वा आहे. केमिकल रिएक्शन सुद्धा करू शकता, 8वी मध्ये चॅप्टर 13वा आहे, 10वी पार्ट 1 मध्ये चॅप्टर 3रा आहे. पण केमिकल रिएक्शन या टॉपिकचं प्रोडक्टिव्हिटी खूप कमी आहे. जर टॉपिक ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा आला 11th 12thचा थोडं मुश्किल आहे ते, पण सोपा प्रश्न येऊ शकतो तर तो इथे कव्हर तुमचा होऊ शकेल. ठीक आहे, तर बघा मग आता आपण हे सगळं पकडून जर चॅप्टर मेजर केले बघा तर बघा 1 2 3 4 5 6 7 8 9, त्याच्यानंतर 10 11 12 13, म्हणजे फक्त 13 चॅप्टर्स आहेत, 13 चॅप्टर्स. ओके, आपण जर ओव्हरऑल बघितलं 8 9 10 मधलं केमिस्ट्री तर बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16, म्हणजे 16 चॅप्टर्स एकूण आहेत. त्यापैकी फक्त आपला 13 करायचे आहेत. आणि या 13 पैकी जे तुम्हाला फर्स्ट टाइम सांगितले बघा धातुविज्ञान आणि रासायनिक अभिक्रिया सोडून, ओके, तर ते तुमचे होतात बघा फक्त किती, तर ते होतात फक्त 9 चॅप्टर्स. ठीक आहे, ओके, म्हणजे मग आपण जर ओव्हरऑल समजा मी ऍड केलं तर 13 केमिस्ट्रीचे,
14 फिजिक्सचे आणि 14 बायोचे. ठीक आहे, 14 आणि 28 साधारणतः 41, साधारणतः एक एव्हरेज 40 चॅप्टर्स आहेत. 40 चॅप्टर्स. ओके, दिवस आपल्याकडे 45 आहेत. ओके, डेली जर तुम्ही फक्त 2 किंवा 3 तास द्या, मी म्हणतो फक्त 3 तास द्या सायन्सला, किंवा 2 तास द्या, काही फरक. 2 तास सकाळचा वेळ द्यायचा. सकाळचा वेळ का द्यायचा? कारण सकाळच्या वेळेचे 2 तास म्हणजे दिवसाचे 4 तास होतात. असा अभ्यास सगळ्यात चांगला होतो. तर एक 2 ते 2.5 तास फक्त सायन्सला द्या तुम्ही. ओके, डेली तुम्ही 2 चॅप्टर जरी केले किंवा 3 चॅप्टर जरी केले, कारण सोपे चॅप्टर आहेत, खूप कमी कालावधी लागेल तुम्हाला वाचायला. बायो तर खूप फास्ट होऊन जाईल, फक्त फिजिक्सला थोडा वेळ लागू शकतो. दिले आपण जर 2 चॅप्टर म्हटले तर तुमचं 20 दिवसामध्ये तुमचं सगळं स्टेट बोर्डचं हे बेस मेन कव्हर होऊन जाईल. आणि परत तुमच्याकडे 20 दिवस उरतात एक्स्ट्रा, त्यामध्ये जे काही राहिलेल्या गोष्टी तुम्ही ते ऍड करू शकता. ठीक आहे, बघा मग अशा प्रकारे मला वाटतं तुम्ही एवढंच करा. जर तुम्ही एवढं केलं तरी सुद्धा तुम्हाला शाश्वती आहे. 8 प्रश्न डायरेक्ट आहे त्याच्यामधनं, 8 प्रश्न. आणि जर थोडासा कॉन्सेप्ट क्लिअर त्याच्यामधून तुम्ही केला आणि ऑप्शन जर कट करायचा प्रयत्न केला तर नक्कीच तुमच्या वरचे प्रश्न काही कव्हर होतील, लक्षात ठेवा. क्लिअर आहे. तो आता मी का सांगतो बघा, कारण बघा माझ्याकडे समजा मी एक पेपर आहे बघा, मी एक पेपर घेतला बघा इथे माझ्याकडे. हा पेपर आहे बघा 17चा पेपर आहे. राज्यसेवा 17चा हा पेपर या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल. ओके, बघा मग यात आपण जर पाहिले 20 प्रश्न, बघा याच्यामध्ये 20 प्रश्न आलेले आहेत राज्यसेवा पूर्व 17 मध्ये. क्लिअर आहे. आता जर 20 पैकी 20ही प्रश्न जर आपण पाहिले, ओके, जर समजा आपण म्हटलं 20 प्रश्न आपल्याकडे आहेत, पहा या 20 प्रश्नापैकी तुम्हाला हे 8 प्रश्न डायरेक्ट स्टेट बोर्डामध्ये पाहायला मिळतात. ओके, आणि याच्यावर आधारित तुम्ही 4 प्रश्न सॉल्व्ह करू शकता. 2 प्रश्न इनडायरेक्टली, 2 प्रश्न ऑप्शन कट करून. साधारणतः आपण पकडू एक 12 प्रश्न तुम्हाला याच्यामध्ये येतात सायन्सच्या स्टेट बोर्डामधनं. ओके, कोणते 8, 9, 10. ओके, सॉरी सध्याचे पण काही पॉईंट आहे, पण आता आपल्याला वेळ नाही. बेसिक पॉईंट आपला बऱ्यापैकी कव्हर झालेला असं आपण कन्सिडर करू. ठीक आहे, तर मला सांगा या 12 जर आपण सॉल्व्ह केले त्यातले 10 जरी आपला तरी आपले 20 मार्क तुमचे कव्हर होणार आहेत. 20 मार्क्स म्हणजे शेवटच्या काळामध्ये लक्षात ठेवा हे 20 मार्क जर तुम्ही गेले तुम्ही एवढे प्रश्न सॉल्व्ह केले, तुमचं कॉन्फिडन्स किती वाढणार आहे. ठीक आहे, 8 प्रश्न 11-12 मधनं येतात. ओके, तर सध्या आणि PYQ मधनं येतात. क्लिअर आहे. तर आपण काय करू मग, हे 10 प्रश्न स्टेट बोर्ड मधनं घेऊ. ओके, आणि जे PYQ आहेत मागचे त्याची पण एक बॅच लॉन्च करतोय मी. 140-50 रुपयात फक्त एक बॅच आहे. 17 पासून पूर्ण तुमचे 22 पर्यंत प्रश्न त्याच्यामध्ये सॉल्व्ह करून दिले आहेत मी विथ डिटेल एक्सप्लेनेशन. त्यात 11-12चं पण आहे, मग तुम्ही ते ऍड करू शकता. मग ते वरचे 4 प्रश्न असे 15 पर्यंत आपण जाऊ शकतो. ठीक आहे, मग आता बघा, आता आपण जर हा प्रश्न पेपर बघितला बघा राज्यसेवेत पूर्व 17चा, तर हा एक प्रश्न याच्यामध्ये बघा, वाफेचे रूपांतर बर्फात होण्याची प्रक्रिया कुठली? द प्रोसेस ऑफ कन्व्हर्शन ऑफ वॉटर वेपर इंटू आईस इज नोन ॲज. बघा, तर हा प्रश्न स्टेट बोर्डामधून डायरेक्टली आलेला आहे. ओके, संप्लवन याचं उत्तर आहे, संप्लवन, सब्लिमेशन. ठीक आहे, बघा मग हा एक प्रश्न 20 पैकी झालेला आहे बघा 17 मध्ये. ओके, नंतर बघा हा जो प्रश्न 51चा प्रश्न आहे बघा, हा प्रश्न 11-12चा आहे, तो आपल्याला येणार नाही. ठीक आहे, सोडून देऊ आपण प्रश्न हा. त्याच्यानंतर बघा हा जो प्रश्न आहे बघा क्वेश्चन 52चा प्रश्न, हा प्रश्न स्टेट बोर्डचा प्रश्न आहे. ओके, ज्याने स्टेट बोर्डच्या भौतिक राशी केल्या, कार्य, ऊर्जा, शक्ती, यंत्रे, बल, दाब वगैरे, फोर्स वगैरे, त्यांना हा प्रश्न येऊन जातो. ठीक आहे, मग स्टेट बोर्ड बेसिस प्रश्न आहे. ओके, मग बघा सेकंड प्रश्न आपला कव्हर होतो. त्याच्यानंतर हा थर्ड प्रश्न आहे बघा, ज्याच्या पृष्ठभागाची, आता बघा हा प्रश्न जरी 11-12चा असला तरी हा कव्हर होऊ शकतो, पण आपण तरी सोडून देऊयात. हा प्रश्न अवघड म्हणून सोडून देऊयात, गणित आहे. ठीक आहे, बघा मग 2 प्रश्न स्टेट बोर्डामध्ये आले. मात्र हा जो प्रश्न आहे बघा 54 प्रश्न, लांबीचे एकक असे निवडले की ज्यानुसार आपल्याला विचारलंय की प्रकाश हे अंतर किती. बघा मग अंतर कसं कळायचं, याचा फॉर्म्युला स्टेट बोर्डामध्ये आहे, बेसिक स्टेट बोर्डामध्ये आहे. तर हा प्रश्न सॉल्व्ह होतो. म्हणजे बघा आतापर्यंत 3 प्रश्न सॉल्व्ह झालेत आपले, त्यापैकी 2 गणित स्टेट बोर्डामध्ये सॉल्व्ह झाले. ठीक आहे, हा सिंपल प्रश्न आहे. ओके, मी ऑलरेडी घेतलेला आहे युट्यूबला. बघा सिंपल फॉर्म्युला आहे बघा, कोणता फॉर्म्युला, V = d/t. ओके, म्हणजे वेग बरोबर अंतर भागिले टाइम जर आपण टाकलं तर हा प्रश्न सॉल्व्ह होतो. ठीक आहे, इथे बघा 8 मिनिटं 20 सेकंद हा वेळ दिलेला आहे. ओके, म्हणजे 8 मिनिटं म्हणजे 480 सेकंद आणि 20 सेकंद म्हणजे असे 500 सेकंद हा आपला टाइम होतो. क्लिअर आहे, आणि आपला वेग दिलाय बघा 1. ओके, बघा मग इथे वेग 1 आहे. ओके, डिस्टन्स विचारलेला आहे, टाइम झाला बघा 500 सेकंद. ओके, आणि जर डी ची किंमत काढली बघा तर ही होते 500 युनिट. 500. तर बघा असा प्रश्न सिंपल प्रश्न होता. ठीक आहे, म्हणजे आपण म्हणू शकतो स्टेट बोर्डामध्ये 3 प्रश्न कव्हर झाले. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढे जर आपण गेलो तर बघा पुन्हा हा प्रश्न साऊंडचा प्रश्न आहे. साऊंडचा प्रश्न स्टेट बोर्डामधून एक्झॅक्टली प्रश्न आहे. स्टेट बोर्ड चॅप्टर वाचले की हा प्रश्न सॉल्व्ह होतो. चौथा प्रश्न आता मी सॉल्व्ह करून देत नाही. V = n लॅम्बडा. V = n लॅम्बडा असा प्रश्न, या फॉर्म्युल्यावर हा प्रश्न आहे. आणि कोणता साऊंड आपण ऐकू शकतो तर या संबंधी हा प्रश्न आहे. सध्या मी सॉल्व्ह करत नाही, PYQ बॅच मध्ये मी नंतर घेईल. ओके, बघा म्हणजे हा मी म्हणू शकतो, तुम्हाला असं म्हणू शकतो हा प्रश्न चौथा प्रश्न आहे जो आपल्या स्टेट बोर्डामध्ये आलेला आहे. चौथा प्रश्न. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा जर 2 रोध एकसर जोडले
पुन्हा बघा एकसर समांतर जोडणी स्टेट बोर्डामध्ये आहे, एकदम सिंपल कॉन्सेप्ट आहेत. ओके, म्हणजे बघा हा प्रश्न स्टेट बोर्डामध्ये पूर्ण कव्हर होतो. 5 प्रश्न बघा, म्हणजे या 5 प्रश्नापैकी आपण जर पाहिलं या 2 गणित आहेत बघा, 2, आता तिसरं गणित आहे बघा, ते आपलं स्टेट बोर्डामध्ये कव्हर झालं. 5 प्रश्न आपले कव्हर होत आहेत. ठीक आहे, जर आपण पुढे गेलो, पुढे बघा तर बघा पुन्हा प्रश्न बघा, B12 चे कुठले सोर्स आहे, B12 चे सोर्स. ओके, विटॅमिन्स पोषण टॉपिक मध्ये जो फक्त 6वी 7वी मध्ये त्यात एक सिंपल पॉईंट आहे बघा, त्यातून तुमचा हा प्रश्न कव्हर होईल की B12 जे विटॅमिन आहे जे फक्त ॲनिमल सोर्स मध्ये असते. ठीक आहे, मग हाही प्रश्न तो वाचून आपला येईल, कारण तुमच्या स्टेट बोर्डामध्ये बेसिक स्टेट बोर्ड 7th मध्ये हे चार्ट दिला बघा, त्या चार्ट मध्ये तुम्हाला जे सोर्स दिलेले आहेत. क्लिअर आहे, 6वा प्रश्न स्टेट बोर्डामध्ये कव्हर झाला. ठीक आहे, आता बघा हा जो एक प्रश्न थोडा वेगळा आहे बघा, एक जनुक एक पाचक परिकल्पना. ओके, तर आता हा प्रश्न काही स्टेट बोर्डात नाहीये. ओके, 11th प्रश्न आहे, सोडून देऊ आपण. ओके, आता बघा लायकेनचा प्रश्न स्टेट बोर्डामध्ये इनडायरेक्टली, डायरेक्ट नाहीये, इनडायरेक्टली प्रश्न आहे. लायकेन लिचेनचा प्रश्न, म्हणजे लायकेन 2 सजीव एकत्र जगतात, लायकेनचा प्रश्न 7th प्रश्न आहे बघा, जो स्टेट बोर्डामध्ये कव्हर होतो. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा आता हा प्रश्न आहे बघा, वनस्पतीसाठी कुठले संप्रेरक फळं पिकवतं हे स्टेट बोर्डामध्ये दिलेलं आहे. ओके, ऑक्झिन, जिबरलिन, सायटोकायनिन हे हार्मोन स्टेट आहेत प्लांटचे. हा पण प्रश्न स्टेट बोर्डामध्ये कव्हर होतो, प्रश्न 8वा जो स्टेट बोर्डामधून आला. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा कोणता नायट्रोजनयुक्त पदार्थ घातक किंवा टाकाऊ नाही. आता हा प्रश्न काही डायरेक्ट नाहीये, इनडायरेक्ट प्रश्न, ऍक्च्युअली 11th प्रश्न आहे, आपण तरी सोडून देऊ हा प्रश्न. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर बघा हा प्रश्न आहे, वृषण कोशामध्ये कधी उतरतात. हा प्रश्न हा 11th प्रश्न आहे, डायरेक्ट नाही दिलेला आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा बायोच्या शाखा कुठल्या कुठल्या आहेत, बायोचे कुठले ब्रांचेस आहेत, हा 11th प्रश्न आहे. त्याच्यानंतर बघा फॅरेडेचा नियम तुमच्या इलेक्ट्रिसिटीमध्ये दिलेला आहे. ओके, ऍक्च्युली 11th जास्त चांगला दिलेला आहे हा, पण आपण ऑप्शन कट करून हा टॉपिक करू शकतो. बघा ॲटॉमिक स्ट्रक्चर, मॉलिक्युलर वेट आणि ॲटॉमिक वेट याचा काही संबंध नसतो, ऑप्शनही कट होतात. जेव्हा तुम्ही प्रॉपर केमिस्ट्री वाचाल बेसिक तुम्हाला कळेल की अरे हे ॲटॉमिक स्ट्रक्चर, मॉलिक्युलर वेट आणि अणुभार हा सगळा वेगळा पॉईंट आहे. ठीक आहे, तरी हा 11th प्रश्न आहे. ठीक आहे, आणि नंतर बघा आता हा जो प्रश्न आहे बघा, अणुक्रमांक आणि अणुवस्तुळांक आणि न्यूटनची संख्या. आता हा जो प्रश्न आहे हा डायरेक्ट स्टेट बोर्डामध्ये नाही आहे, इनडायरेक्टली आहे, तरी सुद्धा बघा हा आपल्या इथे कव्हर होतो प्रश्न. ओके, ठीक आहे, त्याच्यानंतर बघा हा स्थिरांकाचा प्रश्न 11th मधला आहे. ठीक आहे, हा पण प्रश्न 11th मधला आहे. उपसर्ग गुणांक, आयसोलेटेड पॉईंट 11th प्रश्न आहे, आणि हा सुद्धा प्रश्न 11th आहे बघा, केमिकल रिएक्शन. ठीक आहे, म्हणजे बघा आता मग आपण जर या पेपरमध्ये बघितलं तर तुम्हाला 8 प्रश्न डायरेक्ट स्टेट बोर्डामध्ये दिलेली आहे, 8वी 9वी 10वीच्या. किती? 8 प्रश्न, 8. ठीक आहे, मग आता उरले 2-3 प्रश्न कसे सॉल्व्ह करायचे, तर मग आता आपण ऑप्शन करायची मेथड वापरू शकतो. कशी आपण बघू बघा एखाद्या प्रश्नामध्ये. ठीक आहे, आता बघा समजा आता एखादा असा प्रश्न आहे बघा मला दिलेला आहे, बघा आता सॉरी माझा मग एक प्रश्न बाकी होता बघा वरीकरणामधला हा एक प्रश्न होता बघा, सीज फॅन, सीज स्टार, सी पेन, जेलीफिश, सिल्वरफिश, स्टारफिश. आता बघा तुझं स्टेट बोर्डामध्ये गेले तर हा सुद्धा एक प्रश्न इथे कव्हर होतो बघा, स्टेट बोर्डामधला 9वा प्रश्न. मग 9 प्रश्न स्टेट बोर्डामधले आहेत. ठीक आहे, तर आता बघा इथे मला तुम्हाला प्रश्न सांगायचा बघा की आता बघा हा प्रश्न तुम्हाला दिसतो इथे बघा, खालील पैकी कोणता नायट्रोजनयुक्त पदार्थ नाही, असा पॉइंट आहे. तुम्हाला आता मला डायरेक्ट हे प्रश्न दिलेला आहे स्टेट बोर्डामध्ये, पण मी लिंक लावतो बघा. स्टेट बोर्डामध्ये उत्सर्जन संस्था जी आहे बघा तुम्हाला दिलेली 8वी 9वी 10वी मध्ये, त्यात तुम्हाला सांगितलं आहे की आपण आपल्या युरिन मार्फत अमोनिया बाहेर टाकतो की युरिया बाहेर टाकतो. युरिया बनला असतो नायट्रोजन पासून, जो घातक पदार्थ आहे जो आपण बाहेर टाकतो ते उत्सर्जन आहे असं आपल्याला सांगितलेलं आहे. ठीक आहे, मग बघा युरिया काही ठिकाणी युरिया आहे, युरिया हा अमोनियापासून बनतो, हे पण दिलेलं आहे तुम्हाला स्टेट बोर्डामध्ये. ठीक आहे, मग आता इथे आपल्याला एक क्लिअर कट गोष्ट आहे बघा, कोणता पदार्थ नायट्रोजनयुक्त टाकू पदार्थ नाही असा प्रश्न आहे. नाही, कोणता नाहीये. पण असा कोणता नाही आपल्याला इथे माहिती आहे, युरिया आहे, युरिया अमोनियापासून बनतो, अमोनिया पण आहे. मग अमोनिया आणि युरिया ऑप्शन यायला नको. मग मला सांगा ऑप्शन नंबर 1 मध्ये अमोनिया आहे, 3 मध्ये युरिया आहे आणि ऑप्शन 4 मध्ये युरिया आहे. मग याचा अर्थ ऑप्शन नंबर 1, ऑप्शन नंबर 3, ऑप्शन नंबर 4 कट होऊन जाईल, उत्तर येईल बघा 2 फक्त क्रिएटिन. बघा मग असं आहे बघा, म्हणजे 9 प्रश्न डायरेक्ट स्टेट बोर्डामध्ये आहे. हा प्रश्न 11th आहे, पण मी ऑप्शन कट केल्यानंतर ऑप्शन कट केले आणि ऑप्शन कट केल्यानंतर काय केलं बघा, मी बरोबर प्रश्न बरोबर आणला.
ठीक आहे. बघा मग हे झाले आपले 10 प्रश्न, 9 आणि हा प्रश्न 10. म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला डायरेक्ट प्रश्न 8 स्टेट बोर्डामधून येतात आणि 2 ते प्रश्न असे सॉल्व्ह करू शकता ऑप्शन कट करून. ठीक आहे. म्हणून तुम्हाला सांगतोय बघा. ओके. जरी आता बघा हा एक प्रश्न आहे बघा. आता हा प्रश्न 11th प्रश्न आहे. सूक्ष्मजीवशास्त्र, कृषी विज्ञान, ओके, औषधशास्त्र, वैद्यकीय शास्त्र, तर कोणत्या शाखा आहेत बघा असं विचारलंय आपल्याला बायोच्या. ठीक आहे. मग आता मला पण प्रश्न हा माहित नाहीये, पण मी काय करू शकतो मला सांगा. बायोलॉजीमध्ये मायक्रोबायोलॉजी आहे का? ओके. फार्मसी आहे का? फार्मसी तर आपल्याला माहिती आहे, फार्मसी हा बायोचाच पार्ट असला पाहिजे. मग फार्मसी जर असेल समजा तर क यायला पाहिजे. मग जर क यायला पाहिजे तर आपण पाहिलं तर सगळ्यामध्ये ऑप्शन 4 मध्ये क नाही आहे, तर ऑप्शन 4 इथं कट होऊन जाईल. ठीक आहे. मला सांगा कृषी विज्ञान ही बायोमध्ये येते का? तर यस, बायोमध्ये ऍग्रिकल्चर सुद्धा यायला पाहिजे. बायोमध्ये म्हणजे बघा, म्हणजे आपण आता काय करू शकतो, याच्यामध्ये ऑप्शन कट करू शकतो. ठीक आहे. म्हणजे त्याचं उत्तर मला सांगत नाही, फक्त बघा म्हणजे काहीतरी ऍटलिस्ट आपण ऑप्शन 2 कट करू शकतो, म्हणजे प्रश्न बरोबर येण्याची शक्यता आपली वाढते. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा ठीक आहे. आता हा एक प्रश्न आहे बघा. हा प्रश्न समजा फॅरेडेचा विद्युत अपघटन नियम. तर याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये आपला जो टॉपिक आहे बघा, तो टॉपिक आहे बघा अणु. ऍटम टॉपिक मध्ये आपण जर पाहिलं ऍटम टॉपिक मध्ये, तर अणुअंक रेणुभार या संबंधी असं काही दिलं नाही बघा. असं काही नाही. विद्युत टॉपिक मध्ये सुद्धा असं काही आलं नाही बघा या संबंधी इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये. मग ऍटलिस्ट आपण म्हणू शकतो की हे 2 ऑप्शन इथे कट होऊन जातील. क्लिअर आहे. म्हणजे अशी आपण एक थोडी ओव्हरऑल लिंक लावू शकतो, वेगळी लिंक. ठीक आहे. पण पहिले तुम्हाला एक बेसिक पॉईंट आले पाहिजेत, बेसिक मध्ये तुम्हाला इथे आले पाहिजे. ठीक आहे. ठीक आहे. बघा मग अशा प्रकारे हे आपले काही पॉईंट्स आहेत बघा. म्हणून स्टेट बोर्ड करणं गरजेचं आहे. शेवटचा तुमच्याकडे काही वेळ आहे तर तुम्ही काय करा, थोडासा स्टेट बोर्ड बेस घ्या. डायरेक्ट प्रश्न येतो. जर डायरेक्ट प्रश्न आपल्याला गेल्या समजा एक्झाम मध्ये आला तर काय होतं बघा, तर आपला कॉन्फिडन्स थोडासा वाढतो. ओके. म्हणून यावर थोडं फोकस करा. क्लिअर आहे. स्टेट बोर्ड मी पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला, कोणते स्टेट बोर्ड तुम्हाला करायचे आहेत, कोणते तुम्हाला स्टेट बोर्ड वाचायचे आहेत बघा, तर फक्त 8वी 9वी 10वी शेवटच्या पॉईंटमध्ये करायचे आहेत. ओके. बाकी तुम्हाला काही करायचं नाहीये. ओके. बघा हे आहे बघा, हे 9वीचं सायन्स टेकचं बुक आहे बघा. हे 10वी पार्ट 1चं, 10वी पार्ट 2चं आहे आणि 8वीचं बघा हे बुक आहे. बस एवढे 4 बुक करा. फार छोटे बुक्स आहेत, जास्त मोठे नाहीये. आणि चॅप्टर पण मी तुम्हाला अर्धेच तुम्हाला कट करून दिले आहेत की एवढं करा. शेवटचा पॉईंट आहे, शेवटचा वेळ आहे. ओके. रिव्हिजन पण चांगली होईल तुमची, तुमचा कॉन्फिडन्स पण वाढेल. काय असतं बघा, आपण जर आता 11th 12th वाचण्याचा प्रयत्न केला, जास्त टॉपिक वाचण्याचा प्रयत्न केला, काय होईल बघा, तर कॉन्सेप्ट समजणार नाही, डोकं हँग होऊन जाईल. पण जर आपण बेसिक बुक वाचले, आता ऑब्व्हियसली आपण वाचलेलंच आहे कॉलेजमध्ये, शाळेत असताना हे बुक्स. ओके. तर एक कॉन्फिडन्स आपला वाढतो, लवकर अभ्यास होतो आणि फायदा नक्कीच आपल्याला याच्यामध्ये होतो. ठीक आहे. तर बघा अशा प्रकारे आय होप सगळ्यांना हा पाठ समजला असेल. ठीक आहे. ओके. एकदा पुन्हा 20 प्रश्न आहेत. 20 प्रश्न, 20 पैकी तुम्हाला 8 ते 9 प्रश्न डायरेक्ट तुम्हाला स्टेट बोर्डामधून पाहायला मिळणार आहेत. डायरेक्ट स्टेट बोर्डामधून पाहायला मिळणार आहे. ओके. याचा वापर करून आपण आणखी 2 ते 3 प्रश्न सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे. म्हणजे 9, 10, 11, 12 साधारणतः 12 प्रश्न मी म्हणतो तुम्हाला. 12 प्रश्न स्टेट बोर्डामधून आहे, डायरेक्ट इनडायरेक्ट. 24 मार्क तुमचे आहेत. बघा शेवटचे 40 दिवस आहेत. वर्षभर अभ्यास केला, मला किती मार्क मिळाले, मला 30 मार्क मिळाले. आणि फक्त शेवटच्या 1 मंथमध्ये एवढा पाठ केला. ओके. आणि तरी मला 20 मार्क मिळाले समजा, तरी पण फायदा आहे. ओके. तर एवढं करायचं, बाकी काही करू नका. ओके. जर तुम्हाला काही अडचण असेल सायन्समध्ये तर बघा हे आपला ॲप आहे, सायन्स बाय राहुल देशमुख ॲप आहे. हे ॲप डाउनलोड करा. यामध्ये आपले आता बॅचेस आहेत बघा, 1 महिना तुमच्याकडे आहेत. तर तुम्हाला बघा मी 4 बॅच इथे लॉन्च केलेत बघा, छोट्या बॅचेस बघा. इथे बघा 99 रुपीजची एक बॅच आहे बघा. याच्यामध्ये सगळे गणित आतापर्यंत आले ऐवजी गणित दिलेले आहेत बघा. त्याच्यानंतर बघा एक 119 किंवा 115 मध्ये बघा राज्यसेवेची PYQ बॅच मी लॉन्च करतोय. राज्यसेवा PYQ मागचे प्रश्न सगळे 17 पासून 23 पर्यंत. आणि आपण शेवटी बघा 1 डे रिव्हिजन बॅच पण एक लॉन्च करतोय, 1 डे रिव्हिजन बॅच. ओके. याच्यामध्ये साधारणतः 20+ व्हिडिओ असतील, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला रॅपिडली सगळ्या गोष्टी एक 1 गो मध्ये 20 एक व्हिडिओमध्ये फक्त रिव्हिजन त्याच्यामध्ये तुमचं करून घेईल. साधारणतः काहीतरी 250 वेळेला ही बॅच तुम्हाला अवेलेबल करून देतोय. ठीक आहे. तर जे तुमचं शक्य आहे तसं करा, पण पहिले वाचून घ्या. ठीक आहे. चला, आय होप सगळ्यांना कळलं असेल. आपण थांबूयात. थँक्यू व्हेरी मच. लवकरच मी काय करणार आहे, लवकरच आपण संभाव्य प्रश्न जे आहेत बघा, संभाव्य प्रश्न मी इथे घेणार आहेत राज्यसेवा आणि कंबाईनसाठी एकत्रच घेईल. त्याच्यामध्ये मी तुम्हाला सगळं डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन करून सांगेल. 11th 12th पण घेईल. ठीक आहे. तर स्टे ट्यून. आय होप सगळ्यांना व्हिडिओ आवडला असेल. थांबूयात. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.